हो मंडळी, वावरामध्ये आले मी. तिथं आम्ही आता कपाशी लावली, तिथं तूर लावली, तिथं वाल लावला. हे पाय कसं आंब्याचं झाड आहे जवळच. हे पाय झाड आहे आंब्याचं. इकडून सनी तिथं राहतो आम्ही शेतामध्ये. तिथं आम्ही काय केलं, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर टाकली होती. तिला पाणीच नव्हतं आणि मग ती काही उगलीच नाही. आम्ही काही त्याला पाणी भरलंच नाही. तर आता पहा कशी उगली, पहा भन्नाटून दिसते तुम्हाला. ते बा वरमाना अशी कोथिंबीर उगली होती आता. आणि आता कपाशी लावली ना, कपाशी पण उगली आताशी. आणि त्याच्यामध्ये काय केलं आम्ही, भुईमुग लावला. भुईमुग असा लावला की 4 तासामध्ये टाकला. पहिली कुणसनी याचं तास आहे कपाशीचं, आणि अलीकडून भुईमुगाचं, आणि पुन्हा अलीकडून पुन्हा कपाशीचं. अशी आयडिया केली पहा. आता शेतकरी काही ना काही आयडिया करून पाहतो, तेव्हा मग याचं शेतकऱ्याला पीक कसं बी. मग आम्हाला भेटतं, तुम्हालाही भेटतं, संभाजीनगरच्या लोकांना भेटतं. आणतोच मग आम्ही तिकडे विकायला पोते भरू. पहा तुम्ही, ते पापाचं जंगली पाहिलं की हिरवगार, कशा चिमण्या चिवचिव करत्या. पाखरं लय आमच्या वावरामध्ये. असा आवाज येत असेल तुम्हाला पाखराचा, तुम्ही लक्ष करून पहा. आता एकदम भारी वातावरण आहे. तेव्हा आता डोंगरावर आहे ना, पाऊस आला. तेव्हा कसा येवराला, कसं आभाळ आलं, फुल आभाळ आला आता लगे. शेतकरी काही ना काही याची माल खराब होतो. कधी पुन्हा लावतो आम्ही, पुन्हा माल खराब झाल्यावर काही ना काही चालूच ठेवावं लागतं शेतकऱ्याला. पाहतो मी चौकडं किती भारी वातावरण आहे. हे पहा कशी उगली, पहा कोथिंबीर. हे सगळं उगलं आता. कोथिंबीर, भुईमुगाच्या शेंगा. हे जवळ आमची हिर इथं, पाईपलाईन करेल आम्ही. पाहिलं ना तुम्ही, पहा कसं शेतातलं किती छान वाटतं.